सांगलीत म्हैसाळमध्ये गर्भलिंग चाचणी करून गर्भपात करत असताना स्वाती जाधव ह्या महिलेचा मृत्यू झाला। मुलगी नको ह्या चुकीच्या हट्टापायी निष्पाप स्वातीचा बळी घेणाऱ्या तिच्या पतीला आणि डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्वातीच्या कुटुंबियांनी केली आहे। तिच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी। मुलगी नको या चुकीच्या हट्टापायी सांगली जिल्ह्यातल्या एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागलेला आहे। गर्भपाताच्या दरम्यान स्वाती जमदाडे या महिलेचा मृत्यू झाला आहे। या घटनेबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वातीचे आई वडील आहेत, पण त्यांच्याशी बातचीत करू। नेमका हा प्रकार काय, नेमकी घटना काय? डॉक्टरने आणि प्रवीणने मिळून सिजरन करून खाली केले, ऑपरेशन करून खाली केल्यानंतर त्यात माझी मुलगीची आत्महत्या झाली, हत्या झाली। त्यानंतर डॉक्टरला व प्रवीणला अशी कठोर शिक्षा व्हावी, या दोघांना पण अशी शिक्षा जन्मशिक्षा व्हावी, जन्मठेप शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। काय नेमकी तुमची काय मागणी आहे, काय व्हावी कारवाई? माझी मागणी आहे की स्वाती जमदाडे यांची यासने माझी मुलगी आहे आणि त्यांचे सासू सासरे ननंद आणि दीर यासने कडी सजा सक्त सजा व्हायला पाहिजे। पतीला तर अटक केली आहे, डॉक्टर अजून फरार आहे। नेमकी काय कारवाई व्हावी, कारण की तुम्ही संपूर्ण या कारवाईची तक्रार देण्यामध्ये होता। नेमकी काय कारवाई व्हावी आणि काय तुमची नेमकी मागणी आहे? बाकी स्वातीला पहिला आमचा न्याय मिळाला पाहिजे। हे झालेलं प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे कुणी गबसता कामा नाही। ह्या बाबतीत मी स्वातीच्या नवऱ्याला प्रवीण, त्यांचे सासू सासरे, दीर जावाई ह्यांनी भरपूर छळ केला आहे। 6-7 वर्ष झालं लग्न होऊन। सोन्याची मागणी भरपूर केली आहे त्यांनी, एक अर्धा किलो सोनं देखील आम्ही दिलं आहे। लगीन 6-7 लाख रुपये खर्च केल्यात, आदनमधनं 15 लाख रुपये आम्ही दिल्यात। पुरगीचे डोळे पाणावत होते, आम्हाला बघत नव्हतं, त्यामुळे आम्ही ते देऊन त्यांची पूर्ण इच्छा केली। त्यातनंही या नाराजावानं आमच्या मुलीचा जीव घेतला आहे, त्याला सोडायचं नाही ही आमच्या गावची, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। सगळ्यांची इच्छा ही व्यक्त करावी। स्वातीचा निष्पाप असा बळी गेला, मात्र त्यानंतर त्या डॉक्टरचे अनेक कारनामे समोर आले, तर त्या डॉक्टरवर काय कारवाई असं वाटतं? डॉक्टरला फाशी शिक्षा व्हायला पाहिजे, त्याला कडक शासन झालं पाहिजे। ह्यात अनेक मोठं राकेट येण्याची शक्यता आहे। सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन, यांनी बारकाईने लक्ष देऊन ह्याच्या न्याय आम्हाला मिळावा। जाधव कुटुंबियांनी यांची मागणी हीच आहे की कोणत्याही परिस्थितीत स्वातीला न्याय मिळावा, त्यासाठी डॉक्टर असेल आणि तिचा पती असेल यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच मागणी आता जाधव कुटुंबीय करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, खंडेराजुरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।